हॅलो, नमस्ते आणि रामराम मंडळी. मी गौरव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे मीच तो गौरव झेपले. तर आज आहे मोठी दिवाळी, त्याला आपण थोडी दिवाळीसुद्धा म्हणतो. थोड्या वेळात आता आपल्या भावकीतली माणसं येतील आपल्या देवाचा विडा पाडण्यासाठी. तर कोकणात जी पद्धत आहे, पारंपरिक पद्धत विडा पाडण्याची, ती आज होणार आहे. ते तुम्हाला दाखवेन मी पुढे कसं असतं, काय असतं ते. तर बघत राहा. आपल्या भावकी गावकीतली सगळी मंडळी आलेली आहेत आणि विड्या भरायला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्याकडे दिली होती करायला आणि मी तिथे पूजा करत होतो, त्यामुळे मला व्हिडिओ करता आले नाही. आणि मी आत्ता हे मागून बोलतो आहे जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की काय चाललं आहे ते. आणि हे बघू शकता, हा समोर मी आहे आणि हे आपले सगळे भावकीतली माणसं आहेत, आपल्या घरगुती सगळी माणसं आहेत. आणि इथे आता हे सगळे विडे मांडले की पूजा चालू होईल थोड्याच वेळात. ही अशा पद्धतीने विडे भरण्याची पद्धत तुमच्याकडे आहे का? आणि जर असेल तर याला तुम्ही काय म्हणता तुमच्याकडे, तर ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला सगळ्यांना समजेल की नेमकं तुमच्याकडे काय म्हणतात आणि आमच्याकडे काय बोलतात. ही व्हिडिओ बनवण्याचा मागे हेतू दुसरा असा कोणताच नाही आहे. ही व्हिडिओ मी बनवतो आहे कारण की आपल्या ज्या कोकणात परंपरा आहेत, काय नवीन आहेत, ते दाखवण्याचा माझा एक प्रयत्न आहे. इथे आलेल्या सगळ्यांना आता हे जे विडा आहे तो सगळ्यांना दिला जाईल. आता आपल्या घरी विडा पण झालेला आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे दुसरीकडे. आणि इतकी माणसं आहेत विडा पाडण्यासाठी. आता आपण आलो आहे आपल्या बारक्याच्या घरी विडा भरण्यासाठी. हे बघू शकता, त्याचे पप्पा विडा भरतात इथे. म्हणजे आता सगळ्यांचे विडे भरून झालेले आहेत. एक 4-5 विडे होते आपल्या वाडीमध्ये, तर सगळ्यांचे विडे भरून झालेले आहेत. तर आज संध्याकाळी आपल्या देवरुख सोळजाई इथे जत्रा आहे, तर तिकडे जायचं आहे. तर चला आता जेवून घेऊया आणि तिकडे जायला निघूया परत. 1 hour later. तर मी आता आलो आहे आपल्या सोळजाई मंदिराजवळ. हे बघू शकताय तुम्ही, सोळजाई मंदिर समोर. आणि गर्दी पण भरपूर आहे, ढोल ताशांचा आवाज पण जास्त येतो. तर आवाज जास्त असल्यामुळे माझा आवाज येतो की नाही तुमच्यापर्यंत मला समजत नाही, पण जितका होईल तितका मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हे बघू शकताय असं म्हणजे स्ट्रक्चर आहे आणि गर्दी आहे, दुकानं भरपूर आहेत. लहान मुलांची तर मजाच आहे. ढोल ताशांच्या गजरात मंदिराची प्रदक्षिणा करतात इथे सगळे बघू शकतात. ही मंडळी आहेत, ती प्रदक्षिणा करतात मंदिराभोवती. बघू शकताय भव्य असं मंदिर. आणि हा समोर दिसतोय आपल्याला मंदिराचा गेट. आणि गर्दी पण बघू शकताय तुम्ही किती आहे. हे बघू शकता, इतकी गर्दी आहे, गर्दी भरपूर आहे, अफाट गर्दी आहे. आणि या वर्षातली पहिलीच जत्रा आहे जी आपल्या देवरुखमध्ये, देवरुखच्या आसपास भरते ती. आणि दुकानं भरपूर आहेत. हे बघू शकता श्री सोळजाई ग्रामदेवता मंदिर. आत्ताच जत्रेवरून घरी येऊन पोचलो आहे. गर्दी भरपूर होती आणि आवाज पण क्लिअर येत नव्हता व्हिडिओमध्ये, तर जास्त व्हिडिओ बनवली नाही, एवढी बनवली.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय चुकीचं आणि काय चांगलं वाटलं ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू नवीन अशाच कुठल्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय मित्रांनो.